कल्याणपूर यांचं 31 मे रोजी निधन झालं तेव्हा त्यांची गाणी पुन्हा ऐकली. आणि त्या गाण्यांपैकी एक गाणं म्हणजे आपण ज्या गाण्यातल्या शब्दाविषयी बोललो होतो, आठवलं का तुम्हाला? लिंब लोण उतरू कशी अससी दूर लांब तू, इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू. आपण त्या गाण्यातल्या निमिष या शब्दाविषयी बोललो. त्या गाण्याच्या पहिल्या शब्दाविषयी आज बोलूया, लिंब लोण. अर्थात या शब्दाविषयी बोलण्यापूर्वी थोडंसं या गाण्यासंबंधी. सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं हे गीत आहे एकटी या चित्रपटातलं. हा चित्रपट 1968 साली प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शक होते राजा ठाकूर, गीतलेखन होतं गदिमांचं म्हणजेच गदी माडगुळकरांचं, आणि संगीत होतं सुधीर फडके म्हणजेच बाबूजींचं. अतिशय सुरेल असं हे गीत आणि त्याचा अगदी पहिला सुंदर शब्द लिंब लोण, अगदी मराठमोळा. लिंब लोण उतरू कशी म्हणजे उतरून काढण्यासाठी वापरलं जाणारं हे काहीतरी आहे, दृष्ट काढण्यासाठी वापरलं जाणारं हे काहीतरी आहे. हे काय आहे तर लिंबू आणि लोण म्हणजे लवण या संस्कृत शब्दापासून मराठीमध्ये आलेला लोण हा शब्द, ज्याचा अर्थ आहे अर्थातच मीठ. लिंबू, मीठ हे दृष्ट काढण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या लवण या शब्दाची गंमत आहे बघा. लवण म्हणजे मीठ हा शब्द मध्ययुगीन मराठी साहित्यात अनेक ठिकाणी आढळतो. लवण या शब्दापासून लावण्य हा दुसरा एक शब्द आपल्याला मराठीमध्ये आलेला दिसतो. संस्कृत मधले हे दोन्ही तत्सम शब्द आहेत जे मराठीमध्ये आलेले आहेत, लवण आणि लावण्य. लावण्य म्हणजे सौंदर्य. आता तुम्हाला गंमत लक्षात येईल, मराठीतल्या एका काव्य प्रकाराचा जो संबंध आहे तो या लावण्य आणि लवण या शब्दाशी आहे, आणि तो काव्य प्रकार आहे शाहिरी वाङ्मयातली लावणी. स्त्रीच्या लावण्याचं ज्यामध्ये वर्णन केलेलं असतं ती म्हणजे लावणी. किंवा दुसऱ्या प्रकारे जी अतिशय लावण्ययुक्त अशी सुभग सुघड अशी रचना असते ती म्हणजे लावणी. शब्दांचे हे धागे, शब्दांचे हे संबंध किती किती दूरवर पोहोचलेले, पसरलेले असतात. लिंब लोण कुठे, त्यातला लवण कुठे, लावण्य कुठे आणि लावणी कुठे, या सगळ्यांची आठवण मनात ताजी झाली ती सुमनताईंच्या निधनामुळे. सुमन कल्याणपूर यांना आणि हे इतकं सुंदर गीत ज्यांनी आपल्याला दिलं त्या सगळ्यांनाच अक्षरधर्मीच्या गोधडी वाहिनीतर्फे मनपूर्वक अभिवादन.